श्री स्वामी समर्थ. आपण ऐकत आहात दिव्यांच्या अवसेची कहाणी. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगरात एक राजा होता. त्याच्या सुनेनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरांवरती घेतला. आपल्यावरचा प्रमाद टळला. उंदरांनी ठरवलं की आपल्यावर उगाचच आळ घेतला आहे, आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोरी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची खूपच फजिती झाली. सासू व दिरांनी निंदा केली व तिला घरातून घालवून दिली. तिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासून तेल वात करून स्वतः ते लावावे व खडीसाखरेच्या खड्यांनी त्यांच्या ज्योती साराव्यात. दिवांच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा. पण ही घरातून निघाल्यामुळे ते सारं काही नियम बंद पडले. पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला तेव्हा त्याला एक चमत्कार दिसला. आपल्या गावातील सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून एका झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली आणि सर्व चौकशी करत होते. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, काय सांगू बाबांनो, यंदा माझ्यासारखा हतभागी मीच. दरवर्षी सर्व दिव्यात मी मुख्य असावयाचो, माझा थाटमाट जास्ती व्हायचा. पण यंदा मला विपत्तीत दिवस काढावे लागत आहे. तेव्हा त्या सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं काय कारण? मग तो त्यास सांगू लागला, खरं तर मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्या राजाची एक सून होती. एके दिवशी तिने घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी हिचा सूड घ्यावा म्हणून रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू सासऱ्यांनी निंदा केली आणि तिला घरातून घालवून दिली. म्हणून मला असे दिवस आले. ती दरवर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथे ती खुशाल असो असं म्हणून दिव्यांनी आशीर्वाद दिला. हा सारा काही प्रसंग राजाने ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुक्त्यारी दिली आणि ती सुखासमाधानानं राज्य करू लागली. तर जसा तिला दीप प्रसन्न झाला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचं आमचं विघ्न टळो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. शुभम भवतु.